खांदवे. मॅच आपण पाहतो या ठिकाणी होते सुरू. प्रत्यय वडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पीबीएस टीम कडनं गोलंदाजी मार्कवरती बराचसा मोठा रनअप घेऊन आपण पाहतो तो खेळाडू षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं टाकण्यासाठी आता इथे सज्ज झालाय. ब्लॅक स्क्रीनच्या समोर आपण पाहतो या ठिकाणी जे दोन प्रेक्षक आपण बसलेलो आहात तिथे ब्लॅक स्क्रीनच्या समोर आपण बसू नका. तिथे मंचावरती या किंवा गॅलरीज आपण पाहतो तिथे आहेत तिथे जाऊन बसा. मेन पंचांचा इशारा मॅच आपण सुरू करतोय. क्रिकेट खेळ हा जेवढा मैदानावरती खेळला जातो तेवढाच तो मैदानाबाहेर खेळाडूंच्या मनामध्येही खेळला जातो आणि तितकाच तो प्रेक्षकांच्या मनामध्ये सुद्धा खेळला जातो. आज सुद्धा फायनल प्रसंगी आपण पाहतो या ठिकाणी बराचसा मोठा प्रेक्षक वर्ग आपण पाहतो ही स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित आहे आणि त्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा इथे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. मॅच होती सुरू. प्रतीक खांदवेच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती प्रतीक खांदवे इज गॉन. इथून पुढे ती शून्यातून आणि हरंतळे स्पोर्ट्स या आधीचा सामना तुम्ही बघा कशा पद्धतीने जिंकला होता. एक चांगला स्कोरबोर्ड समोर उभा असताना सुद्धा आपण पाहतो सहजासहजी धावफलक चेस करणारा संघ यावेळेस मात्र प्रथम फलंदाजी करतोय आणि एक महत्वाचा हिरा आपण पाहतो त्यांचा एक महत्वाचा खेळाडू पहिल्या चेंडूवरती शून्यावरती बाद झालेला आहे. कोणतीही असाध्य गोष्ट ही अभ्यासानं साध्य होते अशी संतांची शिकवण आहे. आता अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकी अभ्यास नव्हे तर एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी त्यात निश्चिंत होण्यासाठी केलेली साधना होय अशी संत तुकाराम महाराजांची शिकवण आहे. क्रिकेटमध्ये असाध्य ते साध्य करण्यासाठी झपाटलेल्या खेळाडूंसाठी ती अतिशय उपयुक्त ठरणारी आहे. अर्थात क्रिकेटची साधना कशी करावी किंवा तो सराव कसा करावा या बऱ्यापैकी गोष्टी आपण पाहतो खेळाडूंना माहिती आहेत. हा चेंडू पुन्हा थोडासा बॅकफुटवरती सरकत थोडा अक्रॉस दी बॅट चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तो खेळाडू पॉवर प्लेचं पहिलं षटक किंवा पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये धावा येतात हे आपण बघितलंय आणि ज्यानंतर पॉवर प्लेचे षटक संपले जातात त्यानंतर पुन्हा एकदा परिस्थिती बदलते. 2 धावा धावपलिकेवरती पहिला धक्का आपण पाहतो शून्यावरती असल्या कारणाने एक गडी बाद आहे आणि आतापर्यंत फक्त 2 धावा आपण पाहतो टीम अर्थात बनवू शकलेली आहे. मात्र सामना बराच शिल्लक आहे. अशा परिस्थिती याआधी आपण मैदानावरती बघितलेत. आणि पुन्हा प्रयत्न करण्यासाठी आपण पाहतो संघ तयार असेल यामध्ये शंका नाही. कारण पुन्हा प्रयत्न करायला आता घाबरू नका कारण आता सुरुवात शून्यातून नाही तर आता ही सुरुवात अनुभवातून होणार आहे. जगातला सर्वात मोठा गुरु म्हणून जर कोणाकडे बघितलं जातं तर जगातला सर्वात मोठा गुरु म्हणून अनुभवाकडे बघितलं जातं. ओहो हो यावेळेस परफेक्ट झाला मिडल बॅट वरती आणि सरळ सीमारेषा बाहेर फेकून दिला हा चेंडू. षटकार.
दोन चेंडूवरती दोन षटकार. एका साईडने प्रतीक खांदवे शून्यावरती जरी कोसळला असला तरी त्याचा जास्त परिणाम अमित खांदेवरती झाला नाही. दोन चेंडूवरती दोन षटकार. त्याच्या बॅटमधून 14 धावा धावपलकीवरती स्ट्राईक एंडला. प्रति वडे गोलंदाजी मार्कवरती सुरुवात त्यांनी बघितली आपण पाहतो. हो 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 इथे पुन्हा पुन्हा एकदा क्रिकेटचं सौंदर्य आणि एक बहारदार खणखणी चौकार. एक षटकाचा खेळ संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 18 धावा. एक गडी बाद असताना टीम आपण पाहतो मैदानामध्ये पूर्ण करते. दुसरं षटक होईल सुरू. दुसरं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी निलेश गोलंदाजी मार्गवरती आहे. एका साईडने प्रतीक खांदवे जरी बाद झाला असला तरी टीमनं आपण पाहतो एक चांगला धावपलक पहिल्या षटकामध्ये बनवण्यामध्ये त्यांना यश मिळालं. या मैदानाचा अनुभव चांगला त्यांच्या पाठीशी. आपण पाहतो घरच्या मैदानावरती खेळत आहेत, घरच्या अंगणामध्ये खेळत आहेत आणि आपण पाहतो की आता ही सुरुवात आपण शून्यातून म्हणत नाही तर ही सुरुवात आता अनुभवातून आहे. ज्यावेळेस आपल्या परिस्थिती विरोधात जाते तिथेच खरी वेळ असते. आपण पाहतो आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्याची. एकदा तुमचं कर्तृत्व सिद्ध झालं की तुमच्याकडे संशयानं बघणाऱ्या नजरा आदरानं खाली झुकत असतात. त्यामुळे ती कर्तृत्व सिद्ध करण्यासाठीची ही लढाई मोठी आहे. रामायण में दो व्यक्ति थे, एक विभीषण और एक कैकई. विभीषण रावण के राज में रहता था फिर भी नहीं बिगड़ा और कैकई राम के राज में रहती थी फिर भी नहीं सुधरी. हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट समोर गेला 1-2 पावले चालत. मात्र मेन पंच सुद्धा सांगतात की हा चेंडू स्फेर आहे. एक अतिरिक्त धाव तिथे मिळेल. एका अतिरिक्त धावेनं 18 आकडा धावपलकीवरती होता. तो पुढे सरकेल धावपलकीवरती 19 धावा. दुपारच्या सत्रामध्ये आहोत. सूर्य आपण पाहतो अगदी उन्हाची तीव्रता सुद्धा आता सातत्यानं वाढते. बरंचसं टेम्परेचर तुम्हाला आतमध्ये बघायला मिळेल. हाय व्होल्टेज ड्रामा आहे आणि मोस्ट पीपल आपण पाहतो या ठिकाणी बरेचसे लोक ह्या सामन्याकडे आपण पाहतो डोळे लावून बसलेत. कारण हा एलिमिनेटर अर्थात क्वालिफायर 2ची मॅच. ओ हो हो शतरक्षक समोर कोणती चूक करत नाही. झेल टिपला त्यानं. षटकामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती खेळाडू बाद होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही 18 धावा बनवल्यात. आपण पाहतो चांगली सुरुवात केली. मात्र दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा खेळाडूंना आपण पाहतो सहज सोपी विकेट समोरच्या टीमला दिली. यादी आपण बघितलं की तुम्ही फक्त सुरुवात चांगली करून फायदा नाही. त्या सुरुवातीमध्ये तुम्हाला ते सातत्यही ठेवावं लागतं. क्लार्क मार्क्सचं एक वाक्य बघा, तुम्हाला सर्व समस्यातून जर सुटायचं असेल तर थोडंसं थांबणं गरजेचं आहे. मोस्ट पीपल स्पेंड मोर टाइम एंड एनर्जी गोइंग अराउंड प्रॉब्लम्स देन एंड ट्राइंग टू सॉल्व देम. समस्या को हल करने की तुलना में अधिकतर लोग ज्यादा समय और ताकत उससे जूझने में लगा देते हैं. त्यामुळं थोडासा अभ्यास महत्वाचा आहे आणि थोड्याशा आपण पाहतो परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन तसा खेळ होणं गरजेचं आहे. एव्हरीथिंग हॅज ब्युटी बट कॅन नॉट एव्हरीवन सी. सब कुछ सौंदर्य आहे. एक चांगली स्पर्धा तुम्ही खेळताय. हा चेंडू पुन्हा बराच उंच गेलाय आणि क्षेत्ररक्षक धावतो. मात्र चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत तो चेंडू आपण पाहतो जमिनीवरती आऊन आदळला होता.
तोपर्यंत मात्र आपण पाहतो तिथे काही धावा प्रतिस्पर्धी संघ पळून पूर्ण करतोय, कारण माहिती आता पीबीएस टीम समोर चांगलं आव्हान ठेवण्याचं काम करायचं आपल्याला. 21 धावा धावपलकीवरती आहेत आणि दुसरं पॉवर प्लेचं षटक मैदानावरती सुरू आहे. दुसरं पॉवर प्लेचं षटक सुरू असताना त्या 21 धावा धावपलकीवरती यानंतर पहा एक प्रेक्षणीय सामना आपण पाहतो आपल्या भेटीला येतोय. तो असेल धानोरी विरुद्ध लोहगाव. हा प्रेक्षणीय सामना आपण खेळवणार आहोत आणि हा आपला क्वालिफायर 2चा सामना मैदानामध्ये सुरू आहे. आपला रोज खेळ चांगलाच होईल असं नाही, परंतु तो दिवस आपण चांगला बनवू शकतो. क्रिकेट हा आपल्या आयुष्याचा एक भाग नसून आता क्रिकेट हे एक आपलं जीवन आहे. जे तुमचे विरोधक आहेत त्यांना तुमचा खेळ किंवा तुमचं मन माहीत नाही, किंवा मला वाटतं की आपला सामान्य तो वास्तविक सामना खूप आधीच सुरू होतो. अपील बरंच मोठं मेन पंचांकडे आपण पाहतो तिकडे करतो खेळाडू आणि ती अपील आपण पाहतो ठिकाणी मेन पंच राज चालू सर आणि तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतो तिकडे मागणी केलेली आहे. आणि तिसरे पंच आपण पाहतो विजय शिंदे सर आपण पाहतो तिथे बघतील की ऑन फील्डवरती तिथे मैदानावरती काय घडलंय. 2 कॅमेरे आपण पाहतो या ठिकाणी मैदानावरती काम करत आहेत. स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतो करतोय. जगातला पहिला कॅमेरा हा कोडॅक कंपनीने बनवला होता. इथे 2 कॅमेरे आहेत. आपल्या मानवी डोळ्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर आपला मानवी डोळा तब्बल 576 मेगापिक्सल क्षमतेचा असतो. इतका मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेराही वैज्ञानिक आतापर्यंत बनवू शकलेले नाहीत. बॅट्समन सेफ आहे, ठीक आहे. ग्रीन सिग्नल आपण पाहतो तिसऱ्या पंचांकडनं आपण पाहतो तिथे फलंदाजाला देण्यात आलाय. 22 धावा धावपलकीवरती 2 खेळाडू बाद असताना षटक 2चा खेळ सुरू आहे. लढाई सुरू आहे अजूनही. जिथे 2 खेळाडू बाद झालेत तिथे आपण पाहतो एका साईडनं अमित खानवे तर दुसऱ्या साईडनं स्वप्नील खानवे ही जोडी आतमध्ये आहे. अमित खानवे 5 चेंडूमध्ये 18 धावा बनवतोय. त्यानं 2 षटकार आतापर्यंत खेळले तर 1 चौकाराचा समावेश सुद्धा आहे. तर दुसऱ्या साईडनं स्वप्नील खानवे शांत आहे आतापर्यंत. 3 चेंडू खेळलाय. 3 चेंडूवरती त्यानं 3 धावा आपल्या टीमसाठी बनवलेत. हो रिव्हर्स पूल आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट षटकार. अठ्ठावीस धावा रिव्हर्स पूल परफेक्ट मिडल झाला. आपण पाहतो हा चेंडू बॅटवरती. फिरकी गोलंदाजी असू द्यात किंवा वेगवान गोलंदाजी असू द्यात, अधिकाधिक धावा मिळवून देणारा अजून एक फटका म्हणजे तो रिव्हर्स पूल आहे, ज्याला स्विच हिट असं म्हटलं जातं. डेड बॉलचा इशारा आपण पाहतो थोडीशी मेन पंचांकडनं आपण पाहतो मैदानामध्ये. 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. 28 धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका साईडनं अमित खानवे लढतो. आपण सकाळच्या सत्रामध्ये बघितलं पाठीशी कृष्णा हवा. हा खेळाडू आपल्या टीमसाठी उभा राहिलाय. 6 चेंडूमध्ये 24 धावींची एक चांगली खेळ आतापर्यंत त्या खेळाडूनं. पुन्हा एकदा तसाच प्रयत्न रिव्हर्स पूलचा. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 ओव्हर नंतर 2 खेळाडू बाद असताना 28 धावा. त्या 28 मधल्या 24 धावा ह्या अमित खानवेच्याच आहे. मौनानं होतं एवढं रामायण हे माहीत असतं तर शब्दांच्या स्वाधीन झालो असतो, पण शब्दांनी नेली असती मिरवणूक भलत्याच दिशेला. शब्द म्हणजे अंधकौरव ओठात एक पोटात भलतंच. मौनाचं रामायण सहन करता येतं सीताहून, पण शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा. श्रीकृष्णाने खूप चांगली गोष्ट सांगून ठेवलेली आहे. जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडनं तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर परमेश्वराला तुम्हाला द्यावंच लागेल. ये कर्म भूमि है, ये युद्ध भूमि है और जो रक्त होते हैं बहते हैं वो युद्ध करने वालों का श्रृंगार होते हैं. यानंतर जो एक प्रेक्षणीय सामना आपण खेळवणार आहोत त्या मॅचचा टॉस आपण या लगेच इनिंग नंतर करणार आहोत. थोडंसं तयारीत राहा. लोहगाव संघाची जी प्लेइंग 11 लिस्ट आहे,
लोहगाव टीमची प्लेइंग 11 लिस्ट आणि धानोरी टीम आपण सुद्धा आपली प्लेइंग 11 लिस्ट इथे ताबडतोब जमा करा. या इनिंग नंतर लगेच टॉस आपला होणार आहे. तो प्रेक्षणीय सामना आपण लगेच खेळवणार आहोत. दोन्ही टीम्सचे जे स्क्वॉड आहेत ते आपण तयार राहा जेणेकरून आपल्याला लगेच मॅच सुरू करता येईल. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत आपण पाहतो मैदानामध्ये संपलेला आहे आणि 2 ओव्हर नंतर 28 धावा धावपलकीवरती आहेत. टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतो. आज खूप चांगल्या चांगल्या आणि मोठ्या मोठ्या स्पर्धांचं आयोजन आपण पाहतो. सातत्यानं खूप चांगल्या ठिकाणी चांगल्या गाव लेवलवरती होतंय आणि त्यामध्येच आपण पाहतो की लोहगाव की या गावामध्ये किंवा या मैदानावरती इथून पाठीमागं सुद्धा खूप चांगल्या चांगल्या स्पर्धा आपण पाहतो खेळवण्याचा प्रयत्न कायम ऑर्गनायझर टीमने ठेवलेला आहे. आणि ही स्पर्धा सुद्धा गेल्या 8 दिवस आपण पाहतो सातत्यानं या मैदानावरती आपण पाहतो ठिकाणी खेळवले गेलेले आहे. आणि आता पाहता पाहता आपण पाहतो या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिमचा दिवस तुम्ही आतमध्ये बघाल. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. षटक 3 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती ललित चौधरी पुन्हा त्या खेळाडूला समोर आणून उभं केलेलं आहे. फिरकी गोलंदाज आहे. त्याचा रनअप जर आपण बघितला तर एक 5-6 पावलांचा रनअप घेऊन आपण पाहतो चेंडू टाकत असतो आणि जितक्या वेगात चेंडू टाकतो तितक्या वेगात चेंडू स्विंग किंवा वळण देण्याचं काम तो करतो आहे. प्रत्येक गोलंदाजाचा रनअप हा त्याच्या शरीर यष्टीनुसार वेगवेगळा असतो. शेब अख्तरला आपण बघितलंय सीमारेषेवरनं पळत येऊन तो गोलंदाजी टाकायचा. शेन ऑन तिरकस येऊन गोलंदाजी टाकतो म्हणून आपणही त्याची नक्कल करावी असं योग्य नाही. चेंडू टाकण्यापूर्वी आपल्याला योग्य गती मिळावी म्हणून त्याला आपला रनअप ठरवावा लागतो आणि योग्य सरावानंतर तो स्वतः गोलंदाजाला ठरवता देखील येतो. त्यामुळे प्रत्येक गोलंदाजाचा रनअप हा वेगवेगळा आपल्याला बघायला मिळतो. रनअप घेत असताना त्याचा सराव करत असताना एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी ती म्हणजे रनअपमध्ये एकतर पळण्याचा योग हळूहळू वाढायला लागावा आणि ललित चौधरीला ज्या कामासाठी बोलवलं होतं त्यानं ते केलं. ललित चौधरी महत्वाचा खेळाडू आहे. महत्वाचा गोलंदाज एक फिरकी गोलंदाज अर्थात आणि त्याला ज्या कामासाठी आणलं होतं त्यानं ते काम केलं. जो खेळाडू एका साईडनं सेट होता चांगला खेळत होता आणि त्या एक सेट खेळाडूची विकेट घेण्यामध्ये आपण पाहतो ललित चौधरीला यश मिळालं. फिरकी गोलंदाजी हे नेहमीच आपलं प्रमुख अस्त्र राहिलेलं आहे आणि तो फिरकी गोलंदाज तुम्हाला आतमध्ये बघायला मिळतो की त्यानं प्रतिस्पर्धी टीमला अगदी थांबवून ठेवलेला आहे. भागवत चंद्रशेखर, इरापल्ली प्रसन्ना, बिशन सिंग बेदी, सुभाष गुप्ते, व्यंकटा राघवन यांच्यापासून तर आपण पाहतो शिवराम कृष्ण, नरेंद्र हिरवानी, अनिल कुंबळेची गोलंदाजी आपण बघितली. हरभजन सिंग सारख्या गोलंदाजाला आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघितलं. या सर्वांनी चांगल्या चांगल्या फलंदाजांना खेळपट्टीवरती नाचवलेलं आहे आणि त्याचं एक कारण म्हणजे त्यांच्याकडे असणारी ती फिरकी गोलंदाजी, त्यांच्याकडे असणारं ते व्हेरिएशन आणि इथे ते व्हेरिएशन ललित चौधरीकडे आहे हे आपण बघतो आहे. यावेळेस सुद्धा थोडासा चेंडू आपण पाहतो की थोडा उंच हवेत होता मात्र क्षेत्ररक्षक थोडा दूर असल्या कारणानं तो झेल होऊ शकला नाही. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतो सुरू आहे. 31 धावा धावपलकीवरती 3 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये आहे. 31 धावा धावपलकीवरती 3 खेळाडू बाद आहेत. षटक 3 मधले अजूनही 2 चेंडूंचा खेळ आपण पाहतो ललित चौधरी कारण 2.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 31 धावा धावपलकीवरती 3 खेळाडू बाद असताना हा खेळ ही परिस्थिती खाली राहिलेला चेंडू थोडासा मात्र थोडासा शरीरापासून बऱ्याचसा दूरवरती गेला आणि मेन पंच सांगतात की हा वाईड आहे आणि ह्या वाईड चेंडून आपण पाहतो धावपलकीवरती 32 ऑन बोर्ड 32 धावा पूर्ण होतील. प्रतीक आपण पाहतो थोडासा पहिल्या चेंडूवरती बाद झाला त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती खेळाडू बाद झाला मात्र त्यानंतर आपण पाहतो ठिकाणी एक खेळाडू जो थांबला आपल्या टीमसाठी मात्र त्यानंतर थोड्याशा काही गोष्टी आपण पाहतो विरोधात घडताना तुम्हाला बघायला मिळालं. ललित चौधरीनं पुन्हा तुम्हाला संधी उपलब्ध करून दिली होती
मात्र शतरक्षकाकडनं तो झेल निसटला, सुटला. संधी चोर पावलाने येते आणि चोर पावलाने निघून सुद्धा जाते. त्या संधी तो तुम्ही सोडं कशा पद्धतीने करता याला खूप महत्त्व आहे. परमेश्वर प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी देत असतो. सोप्या शब्दात त्याला आज असं म्हणतात आणि तो आज तुमच्याकडे अजूनही आहे. स्पर्धा म्हटलं की दबाव आला. ओहो हो ललित चौधरी पुन्हा त्यानं ओहो पहा. यावेळेस तुम्ही कुऱ्हाड पायावरती मारून घेतली नाही तर कुऱ्हाडीवरती जाऊनच पाय ठेवलेला आहे. 2 झेल तुम्ही सोडले, तिथे ललित चौधरी काही करू शकत नाही आणि 3 षटकांचा खेळही संपलेला आहे. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा आणि 3 खेळाडू बाद आहेत. तीन ओव्हर नंतर 34 धावा आणि षटक 3 मध्ये आपण पाहतो लागोपाठ 2 झेल आपण पाहतो फिल्डिंग टीमकडनं सुटलेल्या आहेत. एका जीवदानाने काय होतं याचं उदाहरण आपण बघितलं मागाशी की प्रतापराव गुजरांचा इतिहास तुम्ही आठवा. कोल्हापूर जवळील नेसरीच्या खिंडीत बौलल खानाच्या फौजेवरती हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे 6 सहकारी मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरचं कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी वेरात वीर दौडले सात हे काव्य लिहिलं की जीवदानं धोकादायक असतात. साऊथ आफ्रिकेकडनं एक झेल सुटला, तो झेल सुटला नाही तर त्यांना विश्वकरंडक सोडून द्यावा लागला. त्यामुळे अशी जीवदानं धोकादायक असतात. तर बघायचं आता हे 2 झेल तुम्ही सोडलेले आहेत. 34 धावा षटक 4 ला होती सुरुवात. रोहित शिंदे गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा एक फिरकी गोलंदाजाचा वापर आपण पाहतो तिथे टीम करते. ललित चौधरीचा चांगला खेळ आपण बघितलाय. तर आता रोहित शिंदेला गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय. हा चेंडू पुन्हा एकदा थोडासा क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, आखूड पद्धतीचा हा थोडा चेंडू होता. मात्र तसा चेंडू असतानाही स्वप्नील खांदवे थोडासा बीट झाला. 6 चेंडू आतापर्यंत तो खेळलाय. तर दुसऱ्या साईडनं प्रथमेश खांदवे 3 चेंडूवरती 3 आपण धावा आपण पाहतो त्यांना बनवलेत. आणि टोटल पूर्ण स्कोअर बोर्डचा विचार बघा, 34 धावा आतापर्यंत आहे. 34 धावा धावपलकीवरती आहेत. मात्र यानंतर आपण पाहतो की जरी धावपलक 3ऱ्या-4थ्या षटकामध्ये आपल्याला कमी दिसत असला तरी दुसऱ्या शेवटच्या 2 षटकांमध्ये परिस्थिती बदलते. आज सकाळपासून आपण हा खेळ बघतोय. एक लेफ्ट हँड गोलंदाज क्षेत्ररक्षक समोर बऱ्याच वेगात निघालेला हा चेंडू बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4. धावा धावपलकीवरती आहेत. 2 झेल सुटल्याचा परिणाम आपण पाहतो होता. टीमला कितपत भोगावा लागतो हा येणारा काळ आपण पाहतो होता तो सांगून जाईल. हो यावेळेस सुरेख चेंडू. फलंदाजाला आपण बाजूवाडीकडे असं पंचांकडे वाईट चेंडू मागता येत नाही. हा क्रिकेटमधला नियम आहे. स्पर्धा म्हटलं की दबाव हा आलाच, परंतु प्रत्येक वेळी खेळाडू दबावात नसतो. पण ओळीनं चुका व्हायला लागल्या की त्या चुका वारंवार होतात. वाईट बॉल, त्यामुळे खेळाडू दबावात येतो आणि नकारात्मक बनू लागतो. प्रशिक्षकाला किंवा मानसशास्त्राला नेमकं याच वेळी खेळाडूचं मन मोकळं आणि हलकं करता येणं खूप महत्त्वाचं आहे. यशस्वी होण्यासाठी खेळाडू किंवा सर्वसामान्य व्यक्तीमध्ये एक ठराविक प्रमाणात ताण किंवा दबाव असणं गरजेचं आहे. हे पण लक्षात असणं गरजेचं आहे. हा ताण किती असावा याची टक्केवारी सांगता येणं शक्य होणार नाही, कारण व्यक्तिपुरत्वा हा ताण वेगळा असतो. व्यक्तिपुरत्वा तो दबाव वेगळा असतो. ताण किंवा नर्वसनेस एवढंही नसावं की त्यामुळे खेळाडूला हालचालही करणं अशक्य होईल. हो हा चेंडू पुन्हा एकदा चेंडूवरती थोडीशी बोट फिरवली, हलक्या हाताने चेंडू टाकला आणि तोही समोर खेळाडूला समजू शकला नाही. 39 धावा धावपलकीवरती आहे. 39 धावा धावपलकीवरती.
39 धावा धावपलकीवरती 3.5 षटका आतापर्यंत आपण पाहत आहोत मध्ये. हाई वाईट बॉल, तिसरा वाईट चेंडू असा आपण पाहतो या षटकामधला दुसरा वाईट. आणि या 2 अतिरिक्त धावा, 1 चौकार. आतापर्यंत आपण पाहतो की त्या मानाने एक चांगलं षटक पडत होते म्हणजे रोहितचं. हा चेंडू चांगला टाकला आणि हा निर्धाव चेंडूने षटक संपला आतमध्ये 4 क्रमांकाचं. 4 षटकं संपतायत. 4 षटकानंतर 40 धावा आतापर्यंत 10ची सरासरी आपण पाहतो टीम अर्थात हरणतळे स्पोर्ट्स टीमनं राखलेला आहे. 4 ओव्हरनंतर 40 धावा आहेत. तर अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे. चाळीस धावा धावपलकीवरती 4 ओव्हर संपलेल्या आहेत. तर 5वं आणि 6वं षटक आपण मैदानामध्ये अजून बघणार आहोत. त्यामधलं 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा ललित चौधरीचा वापर आपण पाहतो या ठिकाणी संघनायक करतोय. कारण याआधीचं ललित चौधरीचं षटक आपण बघितलं तर ते डावाला कलाटणी देणारं ठरलं तर आपण पाहतो ते प्रतिस्पर्धी संघासाठी थोडं धोकादायक ठरलं होतं. त्याच्या षटकामध्ये लागोपाठ 2 चेंडूवरती 2 झेल सुटले गेले. तो ललित चौधरी पुन्हा तिथे समोरच्या टीमला त्रास देण्यासाठी उभा राहिलेला आहे. आपल्या खेळाडूंच्या मनात डोकावून त्यांच्या अंतर्मनात सकारात्मक चालना देणं आणि निर्णय क्षणी योग्य निर्णय घेण्याची सवय लावणं हे संघनायकाचं खूप महत्त्वाचं काम असतं. आणि तुम्ही आपण पाहतो की पीबीएस टीमचा संघनायक आपण पाहतो की कधी गोलंदाजांचा कशा पद्धतीने वापर करायचा आतापर्यंत तुम्ही पहा त्यांच्यासाठी व्यवस्थित खूप चांगल्या पद्धतीचं ते कॅल्क्युलेशन ठरलं. यावेळेस ललित चौधरीचा चेंडू बॅटवरती मिडल झाला परफेक्ट आणि स्क्वेअर लेग. या षटकारानं 50शी ओलांडली टीमनं. 52 धावा धावपलकीवरती आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण झालेला आहेत. ललित चौधरी ज्या खेळाडूचं षटक याआधी थोडंसं बॅटिंग टीमला धोकादायक ठरलं होतं या षटकामध्ये मात्र लागोपाठ नाही मात्र 2 षटकार तुम्ही या ओव्हरमध्ये आतापर्यंत बघितलेत. आणि ते 2 षटकार खेळणारा खेळाडू आपण पाहतो प्रथमेश खांदवे तो अजूनही स्ट्राईक एंडला खेळतो हे खूप महत्त्वाचं आहे.
चुकली दिशा तरी ना हुकेल ना श्रेय सारे, वेड्या मुशा फिराला सामील सर्व तारे. मी चालवतो अखंड चालायसे म्हणून, धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे. डरतात वादळांना जे दास त्रिध्वांचे, हे शीड तोडले की अनुकूल सर्व तारे. शीड तोडण्याचं काम करायचंय. षटक संपलं 5 पाहता पाहता आतमध्ये ललित चौधरीचं 14 धावा त्याच्या षटकामध्ये आलं आणि टोटल 5 ओव्हर नंतर 54 धावा धावपलकीवरती आहेत. हरंतळे स्पोर्ट्स टीम 54 धावा धावपलकीवरती 3 खेळाडू बाद. अजून शेवटचे 6 चेंडू या इनिंग मधले शिल्लक आहेत. चौपन्न धावा तर शेवटच्या 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती पुन्हा रोहित शिंदेसाठी आपण पाहतो. त्या ठिकाणी संघनायकाने त्याला समोर आणून उभं केलंय. बऱ्यापैकी आतापर्यंत आपण पाहतो पीबीएस एक फिरकी गोलंदाजांचा वापर आपण पाहतो या ठिकाणी करत आलाय. तर स्वप्नील खांदवे ऑन स्ट्राईक. शेवटचे 6 चेंडू आहेत. ओहो, आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो स्वप्नील खांदवेचा खेळ संपतो आतमध्ये. 4था धक्का टीम साठी आहे. चौपन्न धावा धावपलकीवरती पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो खेळाडू बाद झाला. तर आता एक नवीन खेळाडू मैदानामध्ये निखिल. वाईट बॉल. गोलंदाज आपण पाहतो फिरकी आहेत, त्यांच्याकडे व्हेरिएशन आहे. हे सगळ्या गोष्टी लक्षात घेत असताना आपण पाहतो आता फलंदाजांचा रोल महत्वाचा आहे. प्रत्येक पाऊल तुम्हाला जपून टाकावं लागेल. जपून टाक पाऊल. इथे प्रत्येक वाट आपली नसते. जपून ठेव विश्वास. इथे प्रत्येक माणूस आपला नसतो. पुन्हा समोर 1-2 पावले चालत गेला. पुन्हा मेन पंताने सांगितलं की हाही वाईट आहे. लागोपाठ 2 चेंडू आपण पाहतो या ठिकाणी वाईट टाकलेत गोलंदाजानं. 56 धावा पूर्ण आहे. 56 धावा धावपलकीवरती शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये शिल्लक आहे. जुनून आपसे वो करवाता है जो आप नहीं कर सकते, और हौसला आपसे वो करवाता है जो आप करना चाहते हैं, लेकिन अनुभव आपसे वो करवाता है जो आपको करना चाहिए. हु इज द राईट, व्हॉट इज द राईट. आता इथे आपल्या टीमसाठी काय योग्य आहे या गोष्टी थोड्या लक्षात घेऊन आपण पाहतो आपल्या टीमसाठी इथून पुढचा खेळ करणं गरजेचं असेल. शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. 58 धावा आतापर्यंत टीमने बनवलेल्या आहेत. अठ्ठावन्न धावा धावपलकीवरती आहेत. तर अजूनही शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू आपण पाहतो तिथे रोहितला टाकायचे. ललित चौधरीची 2 षटकं आपण बघितली. त्यानं सुद्धा आपण पाहतो प्रतिस्पर्धी टीमला जास्त धावा आपण पाहतो तिथे खर्च केल्या नाहीत. तर रोहित शिंदेचं यादीचं षटक सुद्धा आपण पाहतो. त्यानं सुद्धा जास्त धावा त्या 6 चेंडूमध्ये दिल्या नव्हत्या. आणि आता शेवटच्या 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी त्याच्याकडे असताना त्यांना अजूनही प्रतिस्पर्धी टीमला कुठेही मोठा फटका खेळू दिला नाही. 2 वाईट चेंडू जरी टाकले असले तरी आतापर्यंत आपण पाहतो चांगलं षटक त्याचं पडतंय. हा चेंडू यावेळेस मिड ऑफच्या डोक्यावर खेळायला फटका थेट जातो डीप लॉग ऑफ सीमारेषा बाहेर.
ऑफ सीमारेषेच्या बाहेर पुन्हा षटकार 65 धावा धावपलकीवरती आहेत. कशाला गवस निघालणारा तो फटका होता. संपला अंधारा आता सूर्य ज्ञानाचा उदयला लागलेल्या वाटा दिसाया शक्ती लाभे चालण्याला. विश्व होते दुख्यानं वेडलेले झाकलेले संपला अंधारा आता तो सूर्य ज्ञानाचा उदयला. ओ हो हो पुरेपूर बॅकफुटवरती आला शपल केलं. धावबाची संधी तिकडे निर्माण झालेली आहे आणि फलंदाजही बाद होतो आहे.
नवनाथ खानवे 36 चेंडू 66 धावा। कल मैंने संघर्ष करने की हिम्मत की थी, आज मैं जीतने की हिम्मत करूंगा। हिमतीनं लढा, हिमतीनं हारा, मात्र हिम्मत हारू नका। डावाला सुरुवात होते, पुन्हा एकदा पहिला चेंडू थोडासा हवेमध्ये आपण पाहतो ट्रॅव्हल करत होता। पहिली 2 पॉवर प्लेची जी षटकं असतील, आता ती 2 पॉवर प्लेची षटकं आपण पाहतो दोन्ही टीम्सच्या साईडनं खूप महत्त्वाचे असतील, कारण पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर जास्त धावा आल्या तर तिथून पुढे मग तो प्रवास आपण पाहतो सोपा होतो, हे आपल्याला माहित आहे। परिंदे रुक मत तुझमें जान बाकी है, मंजिल दूर है अभी भी बहुत उडान बाकी है। अजून बराचसा प्रवास आपण पाहतो आतमध्ये शिल्लक है। ये भी नहीं मिलती रब की मेहरबानी, एक से बढ़कर एक इम्तिहान बाकी है। जिंदगी की जंग में हौसला जरूरी है, जीतने के लिए अभी भी सारा जहान बाकी है। दर्द सबके एक से है मगर हौसले सबके अलग अलग है। कोई हताश होकर निखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है। यहां तक आप संघर्ष करके पहुंचे हैं। जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश आपण पाहतो तुम्हाला मिळणार आहे। ताकतवर होने का गुरु छोड़िए साहब, वक्त के समुद्र में कई फिरौने डूब चुके हैं। एक धाव मिळालेली आहे। 36 चेंडू आणि 66 धावेंचा हा प्रवास मॅच मध्ये आपण बघणार आहोत। पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो नवनाथ खानवे। ओहो हो, रोहित रोहित पुन्हा थोडंसं स्टेप आउट केलं, डान्सिंग डाऊन द विकेट। फोकस महत्वाचा आहे, चेंडूवरती नजर असणं खूप महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचा तुमचा फोकस आहे। एबी डिव्हिलियर्सचं तुम्ही उदाहरण घ्या, तो कायमस्वरूपी सांगतो तुमचा फोकस महत्वाचा आहे। फॉलो युअर पॅशन, तुमच्या पॅशन्स तुम्ही ओळखा आणि सर्वात महत्वाचं आहे तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स। तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आणि फोकस ह्या खूप गोष्टी महत्त्वाच्या असतील। ज्यावेळेस तुम्हाला धावपल एखादा चेस करायचा आहे, तुमचा पाठलाग आतमध्ये आहे। चेस युअर ड्रीम्स टू कम ट्रू असं म्हटलं जातं, सपने सच होते आहे। थोडासा खाली राहिलेला हा चेंडू आपण पाहतो रोहित शिंदेला पुन्हा एकदा समजू शकला नाही। हा निर्धाव चेंडू काय करतो, तर निर्धाव चेंडू आपण पाहतो तो प्रेशर निर्माण करतो, दबाव निर्माण करतो आणि दबाव भयानक असतो। एकदा का जर प्रेशर निर्माण झाला की आपण पाहतो की तिथून पुढे मग थोडंसं प्रवास कठीण होतो। आउटलेट खूप महत्त्वाचा असतो। अशी कित्येक उदाहरणं तुम्हाला बघायला मिळतील। तुम्ही सुशांत सिंग राजपूतचं उदाहरण घ्या, पॉझिटिव्ह चित्रपट देऊनही त्यांना आत्महत्या केली। स्वामी विवेकानंदांचं, स्वामी हिमालयाचे विद्यानंद यांचं तुम्ही उदाहरण घ्या। यावेळेस रोहितचा फटका सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल, षटकार। तिथे ब्रेक लागतो त्याच्या इनिंगला। पहिला धक्का पीबीएस टीम साठी आहे। सात धावा धावपलकीवरती रोहित बाद होतो आतमध्ये। समाधान नवीन खेळाडू आतमध्ये, एकेरी अंकामध्ये अजूनही धावपलक उभा आहे। टोटल 66। हो हो, समाधान इज द मॅन आणि पहिला चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार।
हरवण्यासाठी ते कट रचले गेलेले आहेत. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 53 धावींची गरज असताना पाहायचे मैदानामध्ये. आता इथून पुढचा खेळ हा विषय बुद्धिबळासारखा असतो, जिथे तुम्हाला फक्त पुढे चाल करता येत नाही, तर कधी कधी परिस्थिती पाहून तुम्हाला पावलं 2 मागे टाकावी लागतात. हा चेंडू चांगला फटका होता, बॅटवरती परफेक्ट मेडल झाला, तिथे कॉन्फिडन्स जाणवला या फटक्यामध्ये. डीप लॉग ऑफ सीमारेषा बाहेर जाणारा चेंडू 4. सतरा धावा धावपलकीवरती या चौकारानं. हे पॉवर प्लेची षटकं आपण आधी बघितली की हे पॉवर प्लेची 2 षटकं महत्वाची आहेत. ओ हो 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 हो, फुल टॉस होता आणि वेल कॅच. कव्हर मध्ये टिपलेला झेल आणि पाहता पाहता दुसरा हादरा. सतरा धावा धावपलकीवरती 2 खेळाडू बाद. एक चांगला फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये होता खेळाडू, मात्र कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक समोरासमोर अगदी उभा राहिला आणि एक चांगलं झेल आपण पाहतो त्या खेळाडूने टिपला. 49 धावा अजूनही विजयासाठी आपण आता इथून पुढे 5 शिल्लक आहे. क्वालिफायर 2 ची मॅच इथे जिंकणारा संघ आपण पाहतो थेट 1 लाख रुपयांसाठी आजच्या दिवसातली शेवटची मॅच खेळणार आहे. आणि इथे जो संघ पराभूत ठरतोय त्यांना आपल्या स्पर्धेतलं 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळणार आहे. खेळ असं दाखवा की तुम्हाला जिंकता आलं नाही तरी चालेल, मात्र तुम्हाला तुमची छाप सोडता येणं गरजेचं आहे. नशीबही हारायला तयार असतं, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची असावी लागते. व्हाईट बॉल या चुका थोड्याशा फिल्डिंग टीमला आपण पाहतो टाळाव्या लागतील, कारण तुम्ही धावपलक डिफेंड करताय, तुम्ही धावपलक वाचवताय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो अशा प्रतिस्पर्धी टीमला बोनस धावा देणं हे तुमच्या टीमसाठी थोडंसं धोकादायक ठरू शकतं. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, मात्र त्या जहाजानं ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. इथून पुढे गरज असेल ते सकारात्मक थिंकिंग. ओ हो हो, क्लीन बोल्ड आणि 3रा धक्का. पीबीएस टीम 18 धावेंवरती 3रा खेळाडू बाद झालेला आहे. कॅल्क्युलेशन जर आपण बघितलं आता शेवटचे 27 चेंडू शिल्लक आहेत आणि 48 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. 27 चेंडू आणि 48 धावांची गरज आपण पाहतो मैदानामध्ये. सामना अजूनही आपण पाहतो अगदी विजयाचं पाठ आपण पाहतो, दोन्ही संघांकडनं आपण समांतर बघू. मात्र आता विकेट्स आपण पाहतो अशा जरी जात राहिल्या तर मात्र काही गोष्टी आपण पाहतो ठिकाणी अवघड होतील. त्यामुळं थोडंसं आपण पाहतो तर थांबणं इथे आपल्या टीमसाठी गरजेचं असेल. अठरा धावा धावपलकीवरती 3 खेळाडू बाद असताना दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा थोडीशी परिस्थिती बदललेली आपण बघतो आतमध्ये की टोटल 3 खेळाडू आतापर्यंत आपण पाहतो पीबीएस टीम
ओ हो, हा चेंडू पुन्हा उसळी अगदी चेहऱ्याच्या समोरनं निघून गेला, ज्याला परफ्यूम बॉल म्हटलं जातं वेस्ट इंडिजमध्ये. चेहऱ्याच्या समोरनं निघून गेलेला चेंडू आपण पाहतो तो फलंदाजाला समजू शकला नाही. 66 धावा डिफेंड करतो संघातमध्ये. हरणतळे स्पोर्ट्स विरोधामध्ये पीबीएस स्पोर्ट्स या दोन टीम मध्ये आपण पाहतो. हा क्वालिफायर 2ची मॅच सुरू असताना टोटल सामना आपण बघितला होता. 36 चेंडू आणि 66 धावींची गरज असताना इथे पुन्हा पुन्हा एकदा संधी निर्माण झालेली आहे आणि एक सोपा झेल टिपला आणि पाहता पाहता चौथाही खेळाडू बाद झाला. अठरा धावा धबल करते. आता बीबीएस टीम आपण पाहतो ओळीनं सारख्या चुका करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. यश प्राप्त करण्यासाठी यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असावी लागते आणि जिथे प्रबळ इच्छाशक्ती असते तिथे मार्ग सापडतो. चुका केव्हा आपण पाहतो या ठिकाणी अपील तिकडे व्हाईट बॉलचा इशारा मात्र आपण पाहतो. मेन पंच रासर सांगतायत एक अतिरिक्त धाव तिकडे मिळेल. एका अतिरिक्त धाव्याने धाबल करते 19 धावा. आधी आपण पाहिलं की स्पर्धा म्हटलं की दबाव येतो, मात्र दबाव केव्हा येतो ज्यावेळेस तुम्ही एकच चूक ओळीनं करता त्यावेळेस तो तुमच्यावरती दबाव निर्माण होतो आणि तो दबाव निर्माण झाल्यानंतर आपण पाहतो त्याला आउटलेट खूप महत्त्वाचा असतो. आता इथे आउटलेट म्हणून काम करतील त्या धावा असतील. कारण जर असे निर्धाव चेंडू जर आता वारंवार येत राहिले, आधी आपण एक बोनस धाव बघितली, हा चेंडूही पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा रासर्स देखील 20 धावा धाबलकीवरती पूर्ण झालेला आहे. जेवढं मोठं आपलं ध्येय असतं तेवढ्या मोठ्या अडचणी असतात आणि जर सामर्थ्यवान बनायचं असेल तर खऱ्या अर्थानं एकट्याने लढायला शिका. रस्ता भरकटला असेल तर अजूनही ही योग्य वेळ आहे रस्ता निवडण्याची, कारण अजूनही सामना संपला नाही. त्यामुळे अजूनही वेळ दोन्ही टीम्सकडे आपण पाहतो तर बॅटिंग टीमसाठी अजूनही बराच वेळ आहे. हा चेंडू गॅप मिळाला तिकडे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. समोर जे ब्लॅक स्क्रीनच्या समोर अजूनही काही प्रेक्षक आपण बसलेला आहात.
आपण तिथून उठा आणि गॅलरीमध्ये जाऊन बसा. जे काळ्या पडद्याच्या समोर काही प्रेक्षक बसलेले आहेत, आपण तिथून उठा. कॅल्क्युलेशन एकदा आपण बघू विजयाचं. शेवटचे 24 चेंडू आणि विजयासाठी अजून बनवायचे 42 धावा. 24 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. आतापर्यंत 2 षटकं संपलेत आणि 2 षटकांमध्ये 24 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तर अजूनही 24 चेंडूमध्ये 42 धाव्यांची गरज आहे. आता पॉवर प्ले संपला. आता षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. षटक 3 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती अमित खानवे हा खेळाडू आपण पाहतो मैदानामध्ये आहे. हळूहळू हा सामना तर पहा व्हेंटिलेटरवरती पोहोचतो की काय हे सुद्धा आपल्याला बघायचंय. 66 धाव्यांचा हा पाठलाग होता. हा चेंडू सोडून दिला तिकडे त्या खेळाडूनं आणि मेन पंच सुद्धा सांगतायत की हा वाईट आहे. 25 धावा पूर्ण आहेत. 66 धावा थोडासा कमी धावपलिकेमध्ये आपण पाहतो हा सामना रंगलेला आहे. आणि ज्यावेळेस कमी धावपलिकेचे सामने असतात ते जास्त करून तुम्ही बघा की ते जास्त रंगतदार होत असतात. आपली सावली निर्माण करायची असेल तर आधी ऊन झेलण्याची तयारी तुम्हाला ठेवावी लागते. हो प्रयत्न आपण पाहतो खूप चांगला केला होता शतरक्षकाने. मात्र हा चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. एकोणतीस धावा. अमित खानवे आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती. त्याच्याकडे वेग बराचसा वेगात चेंडू टाकण्याची ताकद आपण पाहतो त्या खेळाडूकडे आहे. हो शतरक्षकाच्या अगदी समोर हा चेंडू आपण पाहतो तिथे समोर पडला. एक सिंगल धाव आपण पाहतो की तो बराच वेगात चेंडू टाकण्याची ताकद आपण पाहतो अमित खानवेकडे आहे. 30 धावा धावपलिकेवरती पूर्ण झालेल्या आहेत. टोटल 66 धाव्यांचा पाठलाग असताना आता 30 पूर्ण झालेला आहे. तर षटक क्रमांक सुद्धा आपण पाहतो 3ऱ्या क्रमांकात आपण पाहतो आतमध्ये आहे. ठाम राहायला शिका, पण निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवरती विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते हे खूप महत्वाचं आहे. निघून गेलेला क्षण परत कधी आणता येत नाही. इथून पाठीमागे काय घ्या 5 चुका तुमच्याकडनं झाल्या त्या पुन्हा तुम्हाला परत आणता येणार नाहीत. मात्र आता अजून इथून पुढे सामना जो शिल्लक आहे त्या सामन्यामध्ये चांगला खेळ आपल्या टीमसाठी करणं हे तुमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे अजूनही बराचसा सामना शिल्लक असताना बघायचं इथून पुढचा खेळ दोन्ही टीम्स कशी करतील. तलवारीच्या जोरावरती मिळालेलं राज्य तलवार असं तोवरच टिकतं ह्या गोष्टी लक्षात घ्या. समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्वाचं आहे. 30 धाव्यांवरती 4 खेळाडू बाद आपण पाहतो. 2.2 षटकांचा खेळ आतापर्यंत. अपील होतीये मात्र परफेक्ट तिथे बाउन्स मिळाला आणि हे चेंडू आपण पाहतो थोडंसं पेलणं अवघड आहे फलंदाजासाठी. एक चांगला चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये तो अमित खानवेकडनं आपण पाहतो मैदानामध्ये टाकण्यात आला. 30 धावा धावपलिकेवरती 4 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये. हे षटक आपण पाहतो महत्वाचं आहे कारण हे 3रं षटक आहे. यानंतर 18 चेंडू शिल्लक राहतील. 36 धावा मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतो गरजेचे आहेत. 30 बनवल्यात अजून 36 बनवायच्या आहेत. अमित स्वतः फॉलो थ्रो मध्ये आपण पाहतो. अगदी जो चेंडू आपण पाहतो ट्रॅव्हल स्ट्रेट ड्राईव्हला करत होता त्यांना आपण पाहतो तिथे त्यानं तो पायानं चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या टीमसाठी पुन्हा काही धावा वाचवण्याचं काम आपण पाहतो त्याने केलेलं आहे. की यानंतर आपण पाहतो शेवटचे 3 षटकं आपण पाहतो शिल्लक राहतील. 31 धावा धावपलिकेवरती आहेत. क्वालिफायर 2चे मॅच आपण पाहतो कारण इथे जिंकणारा संघ आजच्या दिवसातली अंतिमची मॅच खेळणार आहे आणि त्यासाठी इथे तुम्हाला जिंकणं महत्वाचं आहे. इथून पाठीमागे तुम्ही साखळी पद्धतीच्या मॅचेस खेळला तिथे तुम्हाला जरी सामन्यामध्ये काही पराभव स्वीकारावा लागला असला तरी बऱ्याच संधी होत्या. मात्र इथे तसं नाही. आता इथे जर जिंकला तर संधी आहे आणि जर पराभूत ठरला तर मात्र 3ऱ्या पारितोषिकावरती थांबावं लागणार आहे. त्यामुळे हा सामना खूप महत्वाचा है. जीत की उम्मीद रखने वाले लोग कभी बहाने नहीं बनाते. जो सही करने की हिम्मत उसी में आती है जो गलती करने से नहीं डरते. बराचसा वेग तुम्ही बघा. बऱ्याचशा गोष्टी आपण पाहतो अजूनही दोन्ही टीम्स कडनं शिल्लक आहेत. एक महत्वाचा सामना असल्या कारणाने थोडेसे संघनायक आपण पाहतो थोडंसं वेळ घेत आहेत कारण माहिती आहे की आता एखादा चुकीचा डिसिजन आपल्या विरोधात जाऊ शकतो.
पॉइंट मध्ये हा चेंडू एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आपण पाहतो तिथे आणि एक सिंगल मिळाली. एका सिंगलच्या साहाय्याने आपण पाहतो 32 ऑन बोर्ड, 32 धावा धावपलकीवरती. ही स्पर्धा पाहण्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी राहुरनं खास आज आपण पाहतो या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत वैभव खिलारे. वैभव दादा आपण सुद्धा या ठिकाणी आज ही स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होतात. आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं सुद्धा आम्ही समस्त ग्रामस्थ लोक आणि समस्त आयोजन टीमच्या वतीने या सोहळ्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. 32 ऑन बोर्ड, 32 धावा धावपलकीवरती हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहतो. आतापर्यंत शांत पद्धतीची मॅच तुम्ही बघताय. मात्र इथून पुढे पुन्हा काही परिस्थिती आपण पाहतो, काही गोष्टी तुम्हाला बदलताना बघायला नक्की मिळणार आहे. बत्तीस धावांवरती हा स्कोर बोर्ड आपण पाहतो या ठिकाणी उभा आहे. मोठ्या मंच वरती तुम्ही खेळताय. अपने हौसलों के बल पर हम अपनी प्रतिभा दिखा देंगे, भले कोई मंच ना दे हमको, हम मंच अपना बना लेंगे. ओहो डीप लॉग ऑफ सीमारेषा क्लिअर करणार हा चेंडू षटकार. अठरा चेंडू शिल्लक आहेत मॅच मध्ये आणि 18 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्यात 28 धावा. अठरा चेंडू आणि 28 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही आतमध्ये बघाल. थोड्याशा परमेश्वराकडे प्रार्थना सुद्धा आपण पाच ठिकाणी आता सुरू झालेल्या आहेत. जागा इतकं की तुम्हाला आयुष्य कमी पडेल, हसं इतकं की तुम्हाला आनंद कमी पडेल. काही मिळालं नाही किंवा काही मिळालं तर तो शेवटी नशिबाचा भाग आहे, पण प्रयत्न इतकं करा की तुम्हाला परमेश्वराला देणं भाग पडेल. जे काही कराल त्यात तुम्ही सातत्य ठेवा. हे सातत्य खूप महत्वाचं असतं. 38 धावा धावपलकीवरती 18 चेंडू 28 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची असते जिथे तुम्हाला हरायची जास्त भीती वाटते. 18 चेंडू 28 धावांची गरज असताना आपण पाहतो जे रिक्वायर्ड रन रेट आपण विचारात घेतलं तर आपण पाहतो ते रिक्वायर्ड रन रेट सुद्धा आपण पाहतो तो 10च्या खाली आलेला आहे. त्यामुळे आता इथून पुढे बॅटिंग टीम आणि फिल्डिंग टीम, अर्थात फिल्डिंग टीमच्या थोड्याशा आपण पाहतो गोष्टी. 9.33चं रिक्वायर्ड रन रेट आता धावपलक आपण पाहतो दाखवतो आहे. ओहो हा चेंडू बॅटची थोडीशी एज घेणारा हा चेंडू आपण पाहतो. तिथे विकेट किपर बराच दूरवरती उभा राहिलाय आणि प्रीतम खानवेला पुन्हा गोलंदाजी मार्कवरती आणून उभं केलेला आहे. आता इथून पुढचा प्रत्येक चेंडू सामन्यामध्ये निर्णायक असणार आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल. समाधान एका साईडनं 5 चेंडू 12 धावा चांगला खेळला, एक षटकार एक चौकार सेट एका साईडनं तो खेळाडू स्ट्राईक घेतलाय. तर दुसऱ्या साईडनं सूरज माने. हर कोई सूरज की तरह आसानी से नहीं चमकता, उसके लिए आपको सूरज की तरह तपना भी पड़ता है. तो सूरज तुम्हाला नॉन स्ट्राइकिंगला बघायला मिळेल. डू यू नो व्हॉट इज द फेवरेट पार्ट ऑफ द गेम इज द अपॉर्च्युनिटी टू प्ले.
आम्हाला खेळणं मिळणं खेळायला मिळणं एका आपल्या गावच्या टीमकडनं हेच आमच्यासाठी खूप मोठं आहे. ओ हो हो, हाही निर्धाव, लागोपाठचा दुसरा चेंडू, निर्धाव आतमध्ये आपण बघतो आहे. हे निर्धाव चेंडू प्रेशराइज करणारे असतील. ओ खेली क्या जिसमें जीत फिक्स हो, केवल उसी खेल का मजा है जिससे हार का रिस्क हो. आज मला सत्यासाठी झगडायचे, मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे. माझी त्यासाठी नरकात जायची सुद्धा तयारी आहे. मात्र त्यासाठी कारण स्वर्गीय असणं गरजेचं आहे. टू फाईट द अनबिटेबल फोर्स. ज्या शत्रूचा कुणी पराभव करू शकत नाही ना, ते शत्रू सोबत तुम्हाला युद्ध करता येणं फार गरजेचं आहे. हाई चेंडू, निर्धाव तुम्ही आतमध्ये बघू शकाल. ओहो, उत्कंठ शिगेला पोहोचवणारा सामना, क्वालिफायर 2ची मॅच. सामना शेवटच्या 15 चेंडूवरती आलाय आणि 15 चेंडू मध्ये अजूनही 28 धावांची गरज आता इथून पुढे आहे. ओहो, यावेळेस बघा अपील आणि प्रचंड मोठं अपील तुम्हाला आतमध्ये बघायला मिळतंय. बघायचंय स्क्वेअर लेग पंच, मेन पंच आपण मैदानामध्ये बघू.
14 चेंडू आणि 28 धावा बनवायच्या आहेत आणि फलंदाज आपण पाहतो सेफ आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत मॅच मध्ये आणि 14 चेंडू मध्ये विजयासाठी आपण पाहतो 28 धावा आता इथून पुढे शिल्लक आहे. 14 चेंडू 28 धावा, प्रत्येक चेंडू मागे आता 2 धाव्यांची गरज मॅच मध्ये आपण पाहतो आहे. 38 धावांवरती तो धावफलक आपण पाहतो आतमध्ये. हो पुन्हा पुन्हा थोडासा मागे जागा बनवत रूम बनवत खेळला फटका जाईल सीमारेषेला आग लावून बाहेर. 4 42 बोर्ड 42 धावा. पुन्हा एकदा हा चेंडू, यावेळेस मात्र एक पॉवरफुल षटकार. बारा चेंडू मध्ये आता बनवायच्यात 18 धावा. 12 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा या आधीच्या षटकामध्ये 2 चेंडू बघा, 1 चौकार 1 षटकार. पुन्हा कॅल्क्युलेशनमध्ये बदल. 12 चेंडू 18चं समीकरण असताना आता पुन्हा एकदा अमित खांदवे आपल्या टीमचा महत्त्वाचा खेळाडू आपण पाहतो इथे गोलंदाजी मार्गावरती बोलवण्यात आलेला आहे. आणि हे 5वं षटक हे असतं हे खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही धावपलकीवरती धावपलक चेस करता त्यावेळेस जे सेकंड लास्ट ओव्हर असते ती महत्त्वाची असते. अमित खांदवे या षटकामध्ये किती धावपलक खर्च करतो, तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावपलक बनवणं शिल्लक राहतो, या सर्व गोष्टी आपण पाहतो या षटकानंतर आपल्याला बघायला मिळतील. पहिला चेंडू पुन्हा एकदा थोडासा आखूड पद्धतीचा हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. तिथे अमितचा लेग बाईची एक सिंगल धाव पण पाहतो तिथे मिळाले. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 23 बाईज लेग बाईज कुठेही पॅटर्न बॉलचा संपर्क झाला नाही. 49 धावा धावपलकीवरती पूर्ण आहे. 12 चेंडू आणि 18 धावाचं समीकरण एका सिंगलच्या साईने पुन्हा एकदा पालटलं जाईल. आता शेवटच्या 11 चेंडू आणि 17 धावा विजयासाठी आपण पाहतो तो इथून पुढे बनवणं शिल्लक आहे. एका ताकदीनं लढायचं दोन्ही टीमला. अकेले हम बूंद है मिल जाए तो पूरा समिंदर है, अकेले हम दुआ है मिल जाए तो इबादत है. क्रिकेट इज अ टीम गेम. इफ यू वॉन्ट गेम अँड गो प्ले युअर इंडिव्हिज्युअल गेम. आज प्रत्येकाला आपला स्वाभाविक खेळ खेळणं इथे महत्त्वाचं असणार आहे. जिंकणारा संघ आपण पाचव्या ठिकाणी फायनलमध्ये जाईल, तिथे पहिल्या क्रमांकाचं 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. एन्जॉय द गेम अँड चेज युअर ड्रीम्स टू कम ट्रू असं म्हटलं जातं. आय हॅड वेट फॉर 22 इयर्स फॉर इंडिया विन द वर्ल्ड कप. आम्ही 22 वर्ष वाट बघितली होती भारतानं विश्वकरंडक जिंकावा. यासाठी तो संयम किती मोठा होता ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचे असतील. 49 वरती हा धावपलक उभा आहे. 11 चेंडू 17चं समीकरण आहे. फील्डमध्ये थोडेसे चेंजेस आपण पाहतो ठिकाणं गोलंदाज अमित करतोय, कारण माहिती आहे महत्त्वाची मॅच आहे आणि हे शेवटचे काही चेंडू अमितला टाकायचे. आता त्याला अजून 5 चेंडू टाकायचे आपल्या टीमसाठी आणि त्याचे हे 5 चेंडू सुद्धा खूप महत्त्वाचे आणि निर्णायक असणार आहे. हा वाईट आहे. वाईट बॉलचा इशारा आपण पाहतो पंचांकडनं येतोय. आणि हे का वाईट अर्थात एका अतिरिक्त बोनस धावेनं धावपलकीवरती 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 50 धावा धावपलकीवरती 66 मधल्या 50 आहेत पूर्ण. अजून आता काही धाव्यांचा प्रवास फक्त शिल्लक राहिलाय. तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचला नाही तर ही मोठी गोष्ट नाही, परंतु तुमच्याजवळ काही ध्येयच नाही ही गंभीर बाब आहे. हो चेंडू फील्ड करणं गरजेचं आहे. इथे प्रत्येक धाव आपण पाहतो आता रोखण्यासाठी प्रयत्न करायचे फिल्डिंग टीमला. थोडे
छोटे छोटे बदल संघ नाही करतोय फील्डमध्ये सुद्धा. याआधी आपण बरेचसे चेंजेस बघितले. एक सिंगल मिळाली, एका सिंगलच्या साहाय्याने धावपल करते 51 धावा आहेत. बड़ी बड़ी कामयाबी पाने के लिए आपको छोटे छोटे बदलाव करना जरूरी होता है. धानोरी 11 विरुद्ध लोहगाव 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये चला. धानोरी संघाचे संघनायक आणि लोहगाव संघाचे संघनायक आपण ताबडतोब या. यानंतर तो प्रेक्षणीय सामना आहे, त्या सामन्याचा टॉस आपण करतो आहे. 51 धावा धावपलकीवरती. पुन्हा कॅल्क्युलेशन बघा. शेवटच्या 10 चेंडू आणि बनवायच्यात 15 धावा. 10 चेंडू आणि 15 धावींची गरज मॅच जिंकण्यासाठी. अजूनही विजयाचं पाठ अगदी समांतर आहे. हाय व्होल्टेज डामा एका साईडनं हरणतळे स्पोर्ट्स तर दुसऱ्या साईडनं PBS स्पोर्ट्स या दोन टीम मध्ये सुरू असणारा हा सामना आहे. ओहो हो कवर कवर अंदाज थोडा फसला आणि हा चेंडू एक टप्पा सीमारेषेला आग लावून बाहेर. चार या चौकारानं पुन्हा सामन्याचं कॅल्क्युलेशन अगदी पुरेपूर पालटलं आहे. 9 चेंडू आणि 11 धावा आता बनवणं शिल्लक आहे. 9 चेंडू 11 धावा. जीत और हार आपकी सोच पर निर्भर करती है. मान लो तो हार होगी और ठान लो तो जीत होगी. खोलते पंख मेरे कहता है परिंदा अभी और उड़ान बाकी है. जमीन नहीं मंजिल मेरी अभी भी पूरा आसमान बाकी है. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही कारण तिकडे प्रतीक उभा आहे. एक चांगलं कलेक्शन त्याचं आपल्याला बघायला मिळालं. एका सिंगलच्या साहाय्याने पुन्हा धावपलकीवरती पूर्ण होतील. तर आता त्या 56 धावा धावपलकीवरती. अजूनही आपण पाहतो दोन्ही टीम सामना जिंकण्यासाठी पुरेपूर त्यांनी आपली संपूर्ण ताकद पानाला लावलेली आहे. बक्षीसपात्र फेरीमध्ये आलेत यामध्ये कोणतीही शंका नाही. इथे पारितोषिक मिळणार आहे, मात्र पारितोषिक पहिल्या क्रमांकाचा आणि या स्पर्धेचा चॅम्पियन होण्यासाठी हा सामना आणि इथून पुढचा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. सामर्थ्य आहे हातात, स्वप्न डोळ्यात घेऊन चल, परिस्थितीशी भिडवून छाती, 2 हात करत चल. विजय तुझाच होईल तेव्हा मात्र मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. 56 धावा, 4 खेळाडू बाद, 4.4 षटकांचा खेळ आतापर्यंत आपण पाहतो मैदानामध्ये संपलेला आहे. अमित खांदवे गोलंदाजी मार्कवरती. ओहो हो हा चेंडू धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आणि धाव बघा. तिकडे पंचांची डिसिजन जे आहे तुम्ही बघा ते खूप महत्वाचे आहेत. काही गोष्टी तुम्ही पंचांना विचारा, काही बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील कारण ऑफिशियल टीम इथे काम करते आणि पूर्ण जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियम आपण पाहतो, जे लॉज आहेत ते आपण मैदानामध्ये ठेवलेले आहेत. बॉल काउंट होतोय. शॉट अटेम्प्ट केला नव्हता, ती धाव आपण ग्राह्य धरत नाही. कॅल्क्युलेशन बघा. 7 चेंडू आणि बनवायच्या 10 धावा. ओहो हो यावेळेस मात्र बाउन्स मिळाला. चेंडू जातो थेट विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटच्या 6 चेंडूकडे आपल्याला जायचंय आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्यात अजून 10 धावा. 6 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. अजून एक हाय व्होल्टेज अर्थात आगीला उठून पेटलेला एक ज्वलंत थरार, उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना तुम्ही आतमध्ये बघाल. शेवटच्या 6 चेंडूवरती आपण आलोत आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्यात अजूनही 10 धावा. 6 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. संपूर्ण संघ एकत्र आलाय. थोडेसे विचार कम्युनिकेशन आतमध्ये होत आहेत की आता इथून पुढे आपल्या टीमसाठी काय योग्य आहे. उदय किसी का भी अचानक नहीं होता, सूर्य भी धीरे धीरे से निकलता है और ऊपर उठता है. 6 चेंडू मध्ये 10 धाव्यांची गरज असताना प्रयत्न दोन्ही टीमला करायचा आहे.
जहां प्रयत्न की ऊंचाई अधिक होती है वहां नसीब को भी झुकना पड़ता है। लोहगाव संघाचे संघनायक आणि धानोरी संघाचे संघनायक आपण अजूनही टॉस करण्यासाठी इथे आलेला नाहीत। फक्त 6 चेंडू आपण पाहतोय सामन्यामधले शिल्लक राहिले तर आपण ताबडतोब या आणि आपला टॉस करून घ्या। 6 चेंडू मध्ये आपण पाहतो मैदानामध्ये शिल्लक आहे शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 10 धावींची गरज मॅच जिंकण्यासाठी। 56 धावांवरती स्कोर बोर्ड उभा आहे। 66 बनवायच्या 10 धावांची गरज शेवटचे 6 चेंडू आणि शेवटचे 6 चेंडू टाकेल गोलंदाजी मार्गवरती गणेश खांदवे। शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी आपण पाहतो की तो खेळाडू गोलंदाजी मार्गवरती आहे। जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाड़ी बेहतरीन होता है। ये बेहतरीन खिलाड़ी है। दर सबके एक से है मगर हौसले सबके अलग है। कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है। पहिला चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये खेळाय मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी चांगलं कलेक्शन आहे तितकीच चांगली फेक सुद्धा। 1 धाव मिळाली पहिल्या चेंडूवरती। आता शेवटचे 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायच्यात अजून 9 धावा। 5 चेंडू 9 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी। उंच झेप घ्यायची असेल तर आधी मनावरचं ओझं तुम्हाला उतरून ठेवावं लागतं। 5 चेंडू मध्ये 9 धावांची गरज असताना आता इथून पुढे प्रत्येकाला चुका टाळाव्या लागणार आहे। चुकाही माफ केल्या जाऊ शकतात जर तुमच्यात त्या चुका मान्य करण्याची हिम्मत असेल तर। God grant me the serenity to accept the things which cannot change, correct to the change nothing which I can, wisdom know the difference। की परमेश्वरा जे मी बदलू शकतो ते बदलण्याचं धैर्य मला दे, जे मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं सामर्थ्य मला दे, आणि जे मी बदलू शकतो आणि जे बदलू शकत नाही या दोघांमधला फरक ओळखण्याचं शहाणपण मला दे। 5 चेंडू 9 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी। आयुष्यात पुढे जायचं असेल तर धाडस अंगी असायला हवं आणि त्या धाडसानं आता इथून पुढचा किल्ला तुम्हाला लढायचा आहे, सर करायचा आहे। 5 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना पुन्हा समाधान ऑन स्ट्राइक। जो खेळाडू 23 धावांवरती नॉट आउट खेळतोय आणि त्याचा झेल सुटला तुमच्याकडून आणि त्यांना आतापर्यंत 2 षटकार आणि 2 चौकार खेळलेले होते। 2 धावा तो झेल सुटला की आता ती मॅच सुटलेली आहे। हा येणारा काळ बघायला मिळेल। 59 धावा आणि 4 चेंडू आणि बनवायच्या 7 धावा। 4 चेंडू आणि 7 धावांची गरज अर्थात आपण पाहतो 59 ऑन बोर्ड 7 नीड आहे। अजून 7 धावांची गरज आपण पाहतो मैदानामध्ये आणि शेवटचे 4 चेंडू फक्त शिल्लक राहिलेले आहे। 4 चेंडू 7 हा सामना क्वालिफायर 2 चा। अपने हौसलों के बल पर अब हम अपनी प्रतिभा दिखा देंगे, भले कोई मंच ना दे हमको, हम मंच अपना बना लेंगे। हा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट डावला खेळायला फटका, बंदुकीतून सुटलेली गोळी सुसाट सीमारेषा बाहेर।
आपण पाहतो की आता 3 चेंडू आणि बनवायच्या 3 धावा. 3 चेंडू आणि 3 धावा. हृदयाचा ठोका वाढवणारा सामना तुम्हाला आतमध्ये बघायला मिळेल. अजूनही फिल्डिंग टीम आपण पाहतो की तिथे समोरच्या टीमला धावा बनवू द्यायच्या नाहीत. प्रत्येक खांदवेनं सापळा रचलेला आहे. 3 चेंडू आणि 3 धावा. एका धावेसाठी आपण पाहतो किती मोठा संघर्ष होत असतो. त्याचं जिवंत उदाहरण तुम्ही आतमध्ये बघाल. 3 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. एका साईडनं तो समाधान आहे, तो 15 चेंडू मध्ये 29 धाव्यांवरती नॉट आउट खेळतो आहे. 3 चेंडू 3 ची गरज आणि सामना षटकारानं संपवलाय आणि फायनल मध्ये येऊन पोहोचतो पुन्हा पीबीएस स्पोर्ट्स. ते गाठ पडेल पुन्हा उत्तरेश्वर स्पोर्ट्स टीम विरोधामध्ये, जी क्वालिफायर 1 आपण बघितलेली होती. लोगाव संघ आणि धानोरी टीम. कौशल आपले कॅप्टन कुठे आहेत? धनराज खानवे दोनदा आले इथे आणि आपणही आला होतात, पण आपण टॉस केला नाही. टॉस करून घ्यात. एक प्रेक्षणीय सामना, ज्या प्रेक्षणीय सामन्याचं पारितोषिक आहे इथे 15,000 रुपये आणि तो सामना यानंतर आपण पाहतो की धानोरी विरुद्ध